इस्रायली गुप्तचर संस्था मोसाद ही जगातील सर्वात धोकादायक आणि अचूकपणे काम करणाऱ्या एजन्सीजपैकी एक मानली जाते। तिची कार्यशैली इतकी गुप्त आणि प्रभावी आहे की अनेकदा तिचे ऑपरेशन पूर्ण होईपर्यंत संबंधित देशांनाही सुगावा लागत नाही। इराण विरोधातील गुप्त मोहिमेतील यश हे त्याचंच उदाहरण आहे। या मोहिमेत सर्वाधिक लक्ष वेधून घेतलं ते मोसादच्या लेडी एजंटनं। अत्यंत देखण्या, आत्मविश्वासपूर्ण आणि अत्याधुनिक शस्त्रास्त्र हाताळण्यात कौशल्यानं तरबेज या महिला एजंटनं इराणच्या अणु कार्यक्रमाशी संबंधित 9 वरिष्ठ शास्त्रज्ञ आणि लष्करी अधिकाऱ्यांना टार्गेट केलंय। 9 शास्त्रज्ञांना या मोसादच्या लेडी एजंटनं संपवले। ही लेडी किलर मोसादची एजंट आहे। इराणचे 9 शास्त्रज्ञ हनी ट्रॅपच्या माध्यमातून संपवण्यात आलेले आहेत। इस्रायल आणि इराण दरम्यान जोरदार संघर्ष सुरू असतानाच मोसाद सतत चर्चेत आहे। मोसाद आपली कामगिरी इतक्या चोखपणे, इतक्या बेमालूमपणे बजावतं की ही कामगिरी होईपर्यंत कुठल्याही देशांना किंवा त्यांच्या गुप्तचर संस्थांनाही याचा सुगावा लागत नाही आणि कामगिरी फत्ते झाल्यानंतर मग याबाबतची माहिती सगळ्यांना मिळते। मोसादची ही खतरनाक लेडी किलर 9 शास्त्रज्ञांना तिनं संपवलंय। इराणचे हे 9 शास्त्रज्ञ होते, त्यांना तिनं संपवलंय। सध्या इराण आणि इस्रायल दरम्यान मोठा संघर्ष सुरू आहे। तर लेडी किलरनं नेमकं या शास्त्रज्ञांना कसं संपवलं बघा। फ्रेंच नागरिकत्व असलेली कॅथरीन पेरेज शेकेट कडून इराणचा गेम करण्यात आला। 9 वरिष्ठ शास्त्रज्ञ आणि लष्करी अधिकारी तिच्या टार्गेटवर होते, अर्थात मोसादच्या टार्गेटवर होते। वर्षभरातच सैनिकी अधिकारी, शास्त्रज्ञ, इंजिनियर्सच्या कुटुंबांपर्यंत ती पोहोचली। त्यानंतर त्यांच्यासोबत संपर्क वाढवण्यासाठी इराणी अधिकाऱ्यांसोबत तिनं मैत्री केली। हनी ट्रॅपचा वापर करून माहिती मिळवली आणि गरज पडल्यावर थेट ती त्यांच्या घरापर्यंत पोहोचली।